नमस्कार. मी डॉक्टर स्मिता तासकर तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर स्मिता ऑल अबाउट हेल्थ या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान या विषयीची माहिती जाणून घेऊया. तर इथे माझे पेशंट्स या व्हिडिओमध्ये चर्चा सत्रामध्ये माझ्यासोबत सहभागी होणार आहेत. तर आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात हे व्हिडिओ घेणार आहोत. सो माझे काही पेशंट्स आहेत की ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि माझा एक पेशंट आहे की जिचं सीझर झालेलं आहे. सो नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर झालेले पेशंट्स या दोघांमध्येही थोड्या फार फरकाने वेगवेगळ्या काळजी घेणं गरजेचं आहे. तर आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. चल मॅम, बाळ ब्रेस्ट फिडिंग करताना बसण्याची पोझिशन कोणती व्यवस्थित असते? तर माझ्या पेशंटच्या मनातला प्रश्न असा आहे की मी कुठल्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबली ब्रेस्ट फिडिंग करू शकते. तर आता आपण ह्या पेशंटविषयी बघितलं तर हिची नॉर्मल डिलिव्हरी आहे. जरी नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी खालच्या बाजूने टाके असतात की जे खूपच पेनफुल असतात. तर अशा कंडिशनमध्ये जर आपण पूर्ण क्रॉसमध्ये मांडी घालून बसलो तर टाके ताणले जाण्याची शक्यता आहे आणि जखम खराब होण्याची शक्यता असते. सो आपण पेशंटला सांगतो की ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी अशी पालथी मांडी घालून बसायचं. पालथी मांडी घालून बसायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला ब्रेस्ट फीडिंग करायचंय, आपल्याला निप्पल फीडिंग करायचं नाही. म्हणजे फक्त निप्पल बाळाच्या तोंडात टाकलं आणि झालं काम असं करायचं नाहीये. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे. तर ब्रेस्ट फीडिंग करताना कुठली कुठली काळजी घ्यायची, पोझिशन कुठल्या घ्यायच्या ते आपण बघूयात. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर असे क्रॉस मध्ये पाय न करता पालथी मांडी घालायची आहे आणि ती मांडी घातल्यानंतर एखादी उशी पिलो मांडीवर ठेवायची आणि त्यानंतर बाळ त्या पिलोवर ठेवायचं आहे आणि मग बाळाला फिडिंग करायचे. फिडिंग करताना बेबी असं व्यवस्थित रॅप करून घ्यायचं जेणेकरून काय होतं की ते हालचाल करत नाही, त्याचे हातपाय आजूबाजूला हलत नाही आणि तू कम्फर्टेबली बाळाला पकडू शकते. ओके. आणि फिडिंग करताना फक्त निप्पल म्हणजे तुझ्या स्तनांची बोन्सच फक्त बाळाच्या तोंडात द्यायची नाहीये. तर स्तनांचा जो पूर्ण काळा भाग आहे एरिओलर रिजन तो जास्तीत जास्त बाळाच्या तोंडात जाणं गरजेचं आहे. मॅडम, किती वेळाने फिडिंग करणं गरजेचं आहे. तिचा असा प्रश्न आहे की मी किती वेळात बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणं गरजेचं आहे. खरं तर तुला माहिती आहे का की ब्रेस्ट फिडिंगचं सगळ्यात गोल्डन आवर म्हणजे गोल्डन आवर ऑफ द ब्रेस्ट फिडिंग कुठला असतो की डिलिव्हरी झाल्यानंतरचा लगेचचा जो अर्धा एक तास आहे ना त्याला गोल्डन पिरियड म्हटलं गेलेलं आहे. का तर त्या काळामध्ये बाळाचं सकिंग रिफ्लेक्स आहे ना ते एकदम हायली डेव्हलप होऊन गेलेला असतो आणि त्या काळात जर आपण बाळाला छातीला लावलं तर ते पटापट ओढायला शिकतं आणि त्यानंतर मात्र त्याची ओढण्याची जी क्षमता ना थोडी मंदावते आणि 2-1 दिवसामध्ये परत ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असते. त्याच्यामुळे जो गोल्डन पिरियड आहे कुठला डिलिव्हरी नंतर लगेचच अर्धा एक तासाचा, तर त्या गोल्डन पिरियड मध्ये तू लगेचच बाळाला तुझ्या ब्रेस्टला लावणं गरजेचं आहे. आता सुरुवाती डिलिव्हरी झाल्याची जी बाळं असतात तर त्यांचं स्टमक पोटाचा आकार छोटा असतो आणि त्याचे जे काही तोंडाचे मसल्स असतात, माउथचे मसल्स असतात त्यांना जास्त पॉवर नसते. ठीक आहे, त्याची क्षमता कमी असते ओढण्याची. सो त्या काळामध्ये आपण दर 2 तासांनी बाळाला फिडिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे बाळ कसं असतं, बाळ झोपलेलंच असतं, मग आपल्याला टिचकी मारून रडून उठवायचं आहे. दर 2 तासांनी तुला ब्रेस्ट फिडिंग करायचे. मग आता ब्रेस्ट फिडिंगचा नॉर्मल कालावधी कुठला आहे? 5 ते 45 मिनिटं म्हणजे 5 मिनिटापासून 45 मिनिटापर्यंत हा नॉर्मल कालावधी. म्हणजे जर समजा तुझं बाळ एकदम जागृत अवस्थेत आहे तर ते 5-1 मिनिटात किंवा 10 मिनिटात सपासप तुझं दूध ओढणार आहे आणि त्याची टमी फुल होऊन जाईल. पण एखादा बच्चू अगदी सुस्त अवस्थेत आहे म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे आणि ते फिडिंग घेत आहे तर ते कंटिन्युअस थोडं फिडिंग कंटिन्युअस घेत राहतं. मग त्याचं ड्युरेशन अर्धा ते 45 मिनिटं, अर्धा तास ते 45 मिनिटाचं असू शकतं. ठीक आहे. सो सुरुवातीच्या पिरियडला दर 2 तासांनी फिडिंग करणं गरजेचं आहे. पण मिनिमम 15 ते 45 मिनिटं फिडिंग करणं गरजेचं आहे. आणि फिडिंग केल्यानंतर बर्पिंग करायचं म्हणजे बाळ उभं पकडायचं, पाठ ठोकायचे, ढेकर काढायचा आणि बाळ नंतर तुम्हाला ते खाली ठेवायचं. आणि नंतर जशी बाळाची वाढ होणार आहे तसं त्याच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला ब्रेस्ट फिडिंग हे करावं लागतं. ओके. मॅम, माझा बेबी आहे ते व्यवस्थित फिडिंग नाही करत आहे तर मी त्यासाठी काय करायला हवं?
जसं मी सांगितलं मगाशीच की ना फिडिंगचा गोल्डन पिरियड असतो की डिलिव्हरी झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास 1 तास हा इतका महत्वाचा पिरियड आहे की त्या काळात बाळाची सकिंग पॉवर खूप जास्त डेव्हलप होऊन गेलेली असते. सो त्या काळात तेवढ्या काळात आपण पटकन बेबीला जर निप्पलला लावलं, छातीला लावलं तर ते पटकन शिकतं आहे की बाळ कसं दूध पिणार हे लवकर ते शिकतं. ठीक आहे. आणि त्यानंतर ती प्रोसिजर त्याची थोडीशी स्लगिश होऊन जाते. म्हणजे काय की ते रिफ्लेक्सेस थोडे मंदावतात आणि 2 दिवसात ते परत चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. दुसरी गोष्ट अशी असते की माउथचे मसल्स त्याचे चांगले नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा तू बाळाला छातीला लावते तर सगळ्यात महत्वाचं की तो काळा जो पूर्ण भाग आहे तो पूर्णपणे बाळाच्या तोंडात जाणं गरजेचं आहे. आणि वरून तू थोडंफार जी स्तन आहेत, ब्रेस्ट आहे ते दाबून दूध पुढे आणायचं आहे सुरुवातीच्या काही काळामध्ये. का तर बाळाचे मसल्स डेव्हलप नसतात. आणि असं 2-2 तासांनी सतत हे जेव्हा तू करत जाशील तर हळूहळू बाळाला त्याची सवय लागणार आहे आणि ते फिडिंग शिकेल. आणि सुरुवातीचे 1.5 दिवस तुम्हाला खूप चांगलं दूध येत नसतं, चीक येतो ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, पण तोही बाळाच्या पोटात जाणं गरजेचं असतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की बायकांच्या डोक्यात एकच गोष्ट असते की बाळाला छातीला लावलं की ते आपोआपच पिणार आहे. ओके. किंवा बाळाला फक्त प्यायचंच आहे. तर नाही, तर बाळाची अपेक्षा सगळ्यात आधी काय आहे की मी माझ्या आईच्या सानिध्यात किती पटकन जातोय. त्याच्यामुळे फिडिंग करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे की पेशंटने कम्फर्टेबल पोझिशन घेणं गरजेचं आहे. आधी अशा पोझिशन मध्ये बसा कम्फर्टेबली की ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बेबीला व्यवस्थितपणे कम्फर्टेबली धरू शकता. ते बाळाचा जास्तीत जास्त भागाचा स्पर्श तुमच्या शरीराशी येणं गरजेचं आहे की जे त्या बच्चूला हवं आहे. मातृत्वाची जी भावना आहे बाळाच्या मनातली त्यासाठी ते बाळ जास्तीत जास्त तुझ्या शरीराशी जुडलं गेलेलं पाहिजे. म्हणजे काय होणार आहे की ते बेबी लवकरात लवकर फिडिंगला शिकणार आहे. ओके. बरोबर. हिचं असं म्हणणं आहे की आता ही माझी पेशंट, हिचं सीझर झालंय, बाकी पेशंटच्या नॉर्मल डिलिव्हरी होत्या. तर सीझर झालेल्या पेशंटना सुरुवातीचे 1 दिवस तर पेशंट झोपूनच असते. तिला बाकी नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या पेशंट प्रमाणे उठून बसता येत नाही. मग तिने कसं फिडिंग करावं. तर असे जे पेशंट असतात की ज्यांचं सीझर झालेलं आहे आणि ते पहिले 24 तास ले डाऊन पोझिशन मध्येच असतात, तर त्यांना आपण काय सांगतो की ते बाळ तिच्या पोटाच्या वरती पालथं झोपवायचं स्तनांजवळ आणि मग अशा पद्धतीने फिडिंग करायचंय बाळाला. ठीक आहे. मग ते बाळ काय करतं, आपोआपच ते निप्पल शोधतं आणि ओढायला लागतं. हे पहिले 24 तास जेव्हा पेशंट फक्त झोपूनच असते अशा कंडिशन मध्ये असं करायचे. दुसऱ्या दिवशी जेव्हा पेशंट थोडीफार हालचाल करू शकते तेव्हा हळूच एका कुशीवर होऊन आपण ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतो. आणि तिसऱ्या दिवसानंतर मात्र तू बसून कम्फर्टेबल अशा पोझिशन मध्ये बेबीला ब्रेस्ट फिडिंग करू शकते. ठीक आहे. तर मी परत एकदा सांगते की ब्रेस्ट फिडिंग म्हणजे निप्पल फिडिंग नाहीये. फक्त निप्पल बाळाच्या तोंडात दिलं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग झालं असं होत नाही. कारण जेव्हा फक्त आपण निप्पल बाळाच्या तोंडात देतो तर ड्रॉप या पद्धतीने ते दूध त्याच्या तोंडात जाते आणि मग त्याचं पोट भरत नाही. त्यामुळे ब्रेस्टचा जो काळा भाग आहे, एरिओलर रिजन जो आहे, तो पूर्णपणे जास्तीत जास्त भाग बाळाच्या तोंडात जाणं गरजेचं आहे, जेणेकरून 90% दूध हे त्याच्या तोंडात जाणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी केली तर आपण नक्कीच यशस्वीरित्या स्तनपान करू शकतो. थँक्यू.